आपणा सर्वांचं मी भगवद्गीतेच्या 164व्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मध्ये 2 आठवडे झाले आणि आपण भेटू शकलो नाही. आणि ज्ञानेश्वरीमध्ये जो अमृतासारखा जो प्रसाद दिलेला ओव्यांच्या रूपामध्ये माऊलींनी, तो आपल्याला घेता आला नाही. आणि आपण सगळेजण त्याची आतुरतेने वाट बघत होतो. म्हणजे मी पण बघत होतो आणि तुम्ही पण बघत होता. तर आपण अध्याय 14वा गुणातीत योग हा आपण बघतो आहोत. आणि मागच्या वेळेस आपण 5व्या श्लोकापर्यंत आलो होतो आणि 5व्या श्लोकामधला 147वी ओवी आपण पाहिली होती. आपल्या त्यावेळी असं लक्षात आलं होतं, मागच्या या ओवीमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला असं सांगतात की सत्व म्हणजे सात्विक, रज म्हणजे रजोगुणी आणि तम म्हणजे तमोगुणी असे 3 गुण हे प्रत्येक माणसामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये असतात. आणि 3 गुण जे प्रत्येक माणसामध्ये असतात त्यांचं प्रमाण हे कमी जास्त असतं. आणि हे सारे गुण निर्माण होण्याचं कारण म्हणजे काय असतं माणसामध्ये, की मनुष्याचा देह हा प्रकृतीमुळे बनलेला आहे. हे पाणी, वायू, अग्नी याच्यामुळे बनलेला आहे. 5 तत्वांपासून बनला आहे. आणि 5 तत्व ज्यावेळी एकत्र येऊन देह बनतो त्यावेळी त्या देहामध्ये हे गुण आपोआपच येतात. पण जो आत्मा एक आत्मा ज्यावेळी एका मातेच्या उदरामध्ये शिरतो आणि देह धारण करतो पोटामध्ये असताना, त्यावेळी हे जे पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर आहे त्याला जखडायला सुरुवात करतं. आणि जखडायला सुरुवात केलं की त्या माणसामध्ये, त्या बालकामध्ये सत्व रज तम हे गुण आपोआपच येतात. कारण हे गुण हे मुळातच प्रकृतीमुळे बनलेले. आत्मा परिपूर्ण शुद्ध आहे. आणि मग एकदा का त्याला त्याच्यामध्ये त्यांनी लपेटलं, पुढे तो जन्माला येतो, सुरुवातीला निरागस असतो आणि पुढे मग आपण बघतो की वेगवेगळ्या स्वभावाची, वेगवेगळ्या आवडीची, वेगवेगळी दिसायला अशी माणसं आपण जगभरामध्ये बघत असतो. आणि आपल्याला नेहमी हा प्रश्न पडतो की एकच परमेश्वर जर सगळ्यांमध्ये आहे तर चांगली, वाईट, मध्यम प्रकृतीची माणसं का आहेत या जगामध्ये? असा सगळ्यांना साधा आणि एकदम सोपा भोळा भाबडा प्रश्न पडतो की माणसांच्या स्वभावांमध्ये एवढे फरक का? तर त्याचं खरं कारण आहे की प्रकृती जी आहे त्या प्रकृतीमुळे हा माणसांमध्ये बदल होतो. सत्व, रज आणि तम. तो कसा? तर तो आता माऊली आपल्याला समजून सांगणार आहे. पण त्यापूर्वी माऊलींनी मागच्या ओवीमध्ये काय सांगितलं? माऊली असं म्हणाले की हा जो आत्मा तो देह धारण करतो मातेच्या उदरामध्ये जाऊन, तर त्यावेळी तो हेच विसरून जातो की तो एक शुद्ध आत्मा आहे, हे तो विसरतो. आणि तो काय लक्षात ठेवतो की तो म्हणतो की मीच देह आहे. आणि मग तो देहाला सजवायला लागतो, देहाप्रमाणे वागायला लागतो, देहाच्या आवडीनुसार तो राहायला लागतो. आणि तिथे खरी फसगत होते. खरी फसगत कुठे होते की तो स्वतःला देह समजायला लागतो. आणि आपण पाहिलं, तुम्ही सगळेजण बसलेले आणि सगळे तुमच्या आजूबाजूचे लोक ते सगळे स्वतःला देह समजत असतात. ज्यावेळी आपण एखाद्याला स्मशानभूमीमध्ये पोहोचून येतो आणि मग आपण म्हणतो त्याची बॉडी जाळली, म्हणजे तो वेगळा आणि बॉडी वेगळी असं आपण नंतर म्हणतो. माणूस गेल्यानंतर त्याला उचललं असं आपण म्हणतो. आलं की लक्षात? तर तो आत्मा वेगळा आहे आणि देह वेगळा आहे. पण आत्मा परत नवीन देह धारण करत असतो, तुम्हाला माहिती आहे. आता 6वा जे श्लोक आहे तो आपण पाहूया. त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, सत्वगुण हा निर्मल असल्याने प्रकाश करणारा आणि उपद्रव रहित आहे. हे अर्जुन, हा सत्वगुण सुखसंगाने मी सुखी आहे अशा अध्यासाने आणि ज्ञानसंगाने, शास्त्रीने किंवा मी ज्ञानवान आहे अशा अध्यासाने आत्माला बद्ध करतो. आता सत्वगुण जो असतो मनुष्यामध्ये तो काय करतो की तो त्या मनुष्याला नेहमी असं मी सुखी आहे, समाधानी आहे असं तो सत्वगुण नेहमी सांगत असतो. ज्याच्यामध्ये सत्वगुण असतो, जी सात्विक स्वभावाची असतात, नंतर मी सुखी आहे, मी समाधानी, माझ्याकडे जेवढं काही त्याच्यामध्ये मी आनंदी आहे असं ते सांगत असत, असं ते बोलत असत, असं त्यांचं वर्तन असत. दुसरं ते काय म्हणतात की ज्ञानाच्या संगतीमुळे शास्त्राने जे सांगितलेलं आहे, धर्मग्रंथात जे सांगितलंय त्यानुसार तो राहतो, वाचतो, बोलतो, किंवा खूप नामस्मरण केलं, खूप ज्ञानधारणा केली, खूप सेवा केली की त्याची
प्रौढी मिरवत राहतो. मी एवढं नामस्मरण करतो, मी एवढ्या वेळा जप करतो, एवढ्या वेळा मी उपवास करतो, एवढ्या वेळा मी चांगलं काम करतो, एवढ्या वेळा मी दानधर्म करतो, असं तो स्वतःची प्रौढी मिळवतो. म्हणजे शुभच गुण आहे, पण त्याच्यामध्ये तो लपेटलेला असतो सत्वगुण. तर माऊलींनी याचं वर्णन कसं केलंय ते आपण पाहूया. माऊली काय म्हणतात की त्याप्रमाणे सत्वगुण रूपी पारद्याकडून सुखज्ञानाचे पाश ओढले जातात. हरिण जसा पाशात अडकतो त्याप्रमाणे जीव हा त्या पाशात अडकतो. माऊली असं म्हणतात की एक सत्वगुण रूपी एक पारधी असं तुम्ही समजा. सत्वगुण म्हणजे काय, एक पारधी, आणि तो काय करतो, या जीवाला आपल्या पाशामध्ये ओढतो. म्हणजे कसा ओढतो की तो त्याला सुखाचे पाश देतो, ज्ञानाचे पाश देतो, आणि त्या सगळ्या धर्माच्या ज्या प्रक्रिया त्याच्यामध्ये अडकवतो आणि त्याला बद्ध करून टाकतो. म्हणून हा जो जीव असतो तसा विचार करायला लागतो. नंतर ज्ञानाने गर्भिष्ठ होतो, ज्ञान मिळालं की गर्भिष्ठ होतो. विद्वत्तेच्या जाणीव रूपी लाथा जातो. मी खूप विद्वान आहे, मला सगळे ग्रंथ मी वाचले, मला या पोथ्या येतात, मला हे समजतं, मला सगळं देवांचं हे माहित आहे, असं मी सगळ्या तीर्थक्षेत्री गेलो, अशा सगळ्या तो लाथा जातो. सगळीकडे गेला की मी पणाची प्रौढी. हे चांगलं आहे, शुभ आहे, पण त्याची प्रौढी नको मिरवायला पाहिजे, असं याच्यातून आपण गीतेमधून शिकतोय. पुढे ते म्हणतात, हाती असलेले आत्मसुख घालून बसतो. स्वतःच्या हातात जे आत्मसुख आलेलं, काय आत्मसुख काय, की मी एक शुद्ध आत्मा आहे, मी एक शुद्ध आत्मा आहे, देह तर माझा आज न उद्या जाणार आहे, मी एक शुद्ध आत्मा आहे, मी आनंदी राहणार आहे, मी देहाच्या नुसार नाही, देहाचे धर्म पाळायचे. म्हणजे काय, खूप भूक लागली की खात राहायचं, किती खातो याच्यावर बंधन नाही, झोप आलं की झोपायचं, मन आलं तसं उठायचे, देहाचे बंधन झाले सगळे, तर ते तो पाळायला लागतो. पुढे ते म्हणतात, तेव्हा विद्येने मनाने संतोष पावते, कोणताही लाभ झाला तरी आनंदी होतो. आपण संतुष्ट आहोत हे पाहून धन्य मानतो. एखादी विद्या मिळाली, एखादा मान सन्मान मिळाला, मी दान धर्म केला, मी शाळेतल्या मुलांना वस्तू वाटल्या, मी तो हळदी कुंकू केला, माझी वस्तू जी सगळ्यांना दिली ना मी भेट, ती सगळ्यांपेक्षा भारी, ती माझ्यासारखी वस्तू कोणीच दिली नाही हळदी कुंकामध्ये, अशी प्रौढी मिरव. चांगलं आहे, काम चांगलं केलेलं आहे. मी जो पदार्थ बनवला हळदी, असा कोणाला बनवता आला नाही, माझ्या पदार्थाला जी टेस्ट होती ना, त्या तमकीने केलं, हिनी केलं, तिने केलं, कोणालाच जमलं नाही, अशी प्रौढी स्वतःची तो मिरवत राहतो. विद्येने आणि मानाने संतोष पावतो. काही लाभ झाला की एकदम आनंदी होतो आणि म्हणतो, माझे नशीब नाही काय, माझ्या इतका जगात सुखी कोणी नाही, मी सगळ्यात सुखी आहे, असा अश्य सात्विक भावाने गर्व करतो. सदैव त्या गर्वामध्ये राहतो. सात्विक माणूस या अशा गर्वामध्ये राहतो. आणि एवढ्याने संपत नाही, तर त्याच्या मागे एक लचांड लागते. काय लचांड लागते, तर हे की विद्वत्तेच्या भूताचे वारे त्याच्या अंगात खेळू लागतात. आपण स्वतः ज्ञानरूप असता ते आपले मूळ स्वरूप मावळले, त्याला थोडं देखील दुःख वाटत नाही, कारण तो ज्ञान गर्वाने फुगून आकाश एवढा होतो. त्याच्या हे लक्षात येत नाही की आपण एक ज्ञानी आहोत, आपल्याला काही ज्ञान मिळालेलं आहे, ते विसरून जाऊन त्याची प्रौढी सगळीकडे मिळत, मला एवढं ज्ञान आहे, मला असं आहे, मला तसं आहे, मला अमुक आहे, मला हे समजलंय, मला ते समजलंय, मला एक गुपित रहस्य कळले, मला हे मंत्र कळाले, अशी प्रौढी सगळीकडे मिरवत राहतो आणि मात्र विसरून जातो की आपण स्वतः कोण आहे. जसा एखादा राजा स्वप्नामध्ये भिकारी होऊन राजधानीत यावा व त्यास भिक्षा मागून 2 आणे प्राप्त झाले असं त्याने गर्वाने म्हणावे, मी इंद्र एवढा भाग्यवान नाही काय. त्याप्रमाणे अर्जुन देहातील ज्ञानरूप आत्म्याला देह तादम्य प्राप्त झाल्यानंतर बाह्य ज्ञानाने हर्ष होऊ लागतो. म्हणजे काय होतं, भगवान श्रीकृष्ण काय सांगतात की अर्जुना, एखाद्या माणसाला ज्ञान प्राप्त झालं, त्याला परमेश्वराची प्राप्ती झाली, तर तो ते विसरून जातो आणि सगळीकडे मी फार ज्ञानी, मी फार ज्ञानी, मी असा, मी तसा, हे असंच गर्व करत राहतो. तिथे भगवान कृष्ण जे आहे, म्हणजे माऊली जे आहेत, त्याचं उदाहरण देतात. एखादा राजा आहे, त्या राजाकडे सारी सत्ता आहे आणि राजाच्या आज्ञेनुसार देश चालत असतो. आपण बघतो, जसं काल बजेट डिक्लेअर झालं आपलं, तर अर्थमंत्र्यांच्या मनात आलं, मग त्यांनी आपलं 12 लाखापर्यंत लिमिट करून टाकलं. तुम्ही जाणतातच सगळे, आनंदाची बातमी आहे. त्यांच्या मनानुसार राज्य चालू, त्यांनी लोकांना खुश केलं असं आपण म्हणू शकतो. तर राजाला काही कमी आहे का नाही, पण हा राजा ज्यावेळी झोपला आहे आणि तो स्वप्नात गेलाय आणि स्वप्नात त्याला असं दिसतं की तो भिकारी झाला आणि आपल्याच राज्यामध्ये भीक मागतोय. काय आपल्याच राज्य, म्हणजे तो आपलं खरं स्वरूप काय आहे की तो राजा विसरून गेलाय स्वप्नात आणि भीक मागतोय स्वप्नामध्ये. अलग लक्षात. तर हे जसं होतं तसं या माणसाचं होतं की त्याला हे कळत नाही की आपण ज्ञानी आहोत, आपण एक शुद्ध आत्मा आहे, पण आपल्याला मिळालं ज्ञानाची तो प्रौढी मिरवत राहतो. की बरेच जण बघतो की ते इतकी प्रौढी मिरवतात
की आम्ही असा यज्ञ केला, आम्ही तसं केलं, आम्ही धमुक केला, आम्ही म्हणजे याच्यातून आपण शिकलं काय पाहिजे, जरी आपण चांगले कर्म करत असू तरी आपण त्याची प्रौढी नाही मिळवायला पाहिजे, त्याचा अहंकार येऊ. मग मग वागायचं कसं असं. तुम्ही म्हणता चांगले कर्म करा, तुम्ही तर नेहमी सांगतात. चांगले केल्यावर तुम्ही म्हणता कोणाजवळ बोलू नका, मग मन मोकळं कसं करायचं असा तुमच्या कोणाला प्रश्न पडेल. त्याचं खरं उत्तर असं आहे की आपण असं म्हटलं पाहिजे की परमेश्वराने कर्म करून घेतले. करता करविता तो आहे. करते पण कोणाला दिलं पाहिजे? परमेश्वराला दिलं पाहिजे. करते पण नेहमी पांडुरंगाला दिलं पाहिजे, म्हणजे मग आपल्याला अहंकार येणार. हा सात्विक अहंकार पण चांगला नाहीये, तुम्हाला सांगतो. त्याच्या पुढे ते म्हणतात, संसारासंबंधी शास्त्रे त्यास ज्ञात आहेत, यज्ञविद्या त्यास ज्ञात आहे. फार काय सांगू, त्या स्वर्गापर्यंत सर्व काही कळते. तो म्हणजे आजच्या स्थितीला या काळात जगात माझ्यासारखा ज्ञानी आणि विद्वान नाही. पण त्याला वाटतं यज्ञविद्या मला येते, स्वर्गात काय चाललं तेही मला कळतं, माझ्यासारखा ज्ञानी कोणीच नाही. चातुर्रूपी चंद्राला माझे चित्त आकाश झाले, याप्रमाणे सत्व गुणा जीवाला सुख. सत्वगुणा जीवाला सुख आणि ज्ञान. थोडा आवाज येतोय का तुम्हाला मध्ये मध्ये? काम चालू आहे घरामध्ये, त्याचा आवाज येतोय. तर सत्वगुण काय करतो की आनंद आणि ज्ञान याचा अहंकार माणसामध्ये निर्माण करतो. तर तसा अहंकार होऊ नये असं माऊलीने तर सांगायचं. त्याप्रमाणे सत्वगुण हा जीवाला सुख आणि ज्ञान यांचे दावे बांधून बैलावर बसून गावोगावी फिरणाऱ्या नंदी बैलासारखी स्थिती करतो. म्हणजे नंदी बैल कसा सगळीकडे फिरतो, शाळ अंगावर टाकून, प्रत्येक जण त्याला विचारतो पाऊस पडेल का, मोठ्या थाटात मिळतो. तसा हा सत्वगुणी माणूस सगळीकडे फिरत असतो. तर तुम्ही काय करायला पाहिजे, शिकण्यासारखं काय याच्यामध्ये, की आपलं जे काही चांगलं आपण कर्म करतोय ते परमेश्वरात तू केलंय, करते पण त्याला दिलं पाहिजे, हे तुम्ही लक्षामध्ये घ्या. आता हाच आत्मा देहात रजोगुणांनी ज्या प्रकारे बांधला जातो तो मी सांगणार त्याचे श्रम. तर रजोगुण काय असतो ते मी सांगणार आहे असं माऊली पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला सांगणार. पण हा जो सत्वगुण आहे याच्याबद्दल पूर्वी मी तुम्हाला एक काशीमध्ये घडलेली कथा सांगितली होती. तुम्हाला जर आठवली तर तुम्ही हो म्हणा, नाही आठवली तर मी परत सांगतो. सर्वोत्तम नावाचा जो एक विद्वान काशीमध्ये होऊन गेला कबीरांच्या काळामध्ये, त्याची कथा जे कोणी नवीन ऐकतील त्यांना ती व्हिडिओ आपण नंतर पाठवतो ना, त्यात त्यांना कळेल. तर काशीमध्ये एक अतिशय पंडित असा माणूस होता, काशीपासून जवळ राहायचा म्हणजे तो. आणि त्याला सगळ्या विद्या त्याला अवगत होत्या. आणि त्याला असं वाटायचं की त्याच्यासारखं शास्त्राचा अर्थ कोणी सांगत नाही. वेद त्याला माहिती आहे, 18 पुराण त्यांनी वाचले आणि कुठूनही काही तो काढून त्याच्याबद्दल केव्हाही सांगू शकत होतं, इतकं त्याचं ज्ञान होतं आणि त्याला एवढी माहिती होती. तर त्याची जी आई होती ती मात्र काही ते मानायला तयार नव्हती. तर आईला आपला मुलगा कसा असतो आईला माहितच असतं सगळं, जवळ जग काय म्हणेल तो वेगळा भाग असतो. पण आई रोजच त्याच्याबरोबर राहत असल्यामुळे आईला त्याचे सगळे बारकावे माहीत. सगळ्या घरामध्ये असंच असतं, तुम्ही बघा. तर त्याला त्याच्या आईला सगळं, तर आई तो म्हणायचा, आई अगं मला आता लोकांनी सर्वोत्तम अशी पदवी दिलेली आहे म्हणे. सगळे लोक मला आता माझं मूळ नावाने हाक मारत नाही, सर्वोत्तम अशा नावाने हाक मारतात. आई म्हणते लोक तुला म्हणत असतील पण मी काही तुला मानत नाही म्हणे. तू नेहमी असंच करते, माझा हिरमोड करते म्हणाले आणि मला मानत नाही. तर काय केलं म्हणजे तुझं समाधान होईल ते मला सांग. ते म्हणजे सोपं आहे याचं उत्तर. तू काशीमध्ये म्हणजे वाराणसीला जा आणि तिथे संत कबीर नावाचे फार मोठे संत राहतात. तर त्यांनी जर मान्य केलं की तुला सगळं काही येतं तर मी मान्य करेल. आम्ही मग करायचं म्हणून त्यांच्यावर लिहून आण की तू सर्वोत्तम आहे असं म्हणून. त्यांच्याशी वादविवाद कर पाहिजे तर म्हण. त्यांना जर जिंकलं असतं मी मानेन की तू खरोखर माझा मुलगा सर्वोत्तम झाला. म्हणजे फार सोपं आहे म्हणाले आहे. मी जातो उद्या काशीला. त्याने एक बैलगाडी केली, बैलगाडीमध्ये सगळं बघले आणि तो त्या बैलगाडी मी काशीला पोहोचला तिथे. तर मग तो त्यांच्या घरी गेला तर कबीर काही घरी नव्हते त्यावेळी. त्यांचा मुलगा का मुलगी ती कमला आणि कमल ते कोणीतरी घरी होते. मग त्याने वाट पाहिली. मग
संत कबीर जे होते ते आले तिथे आणि संत कबीर त्याला म्हणाले की काय काम काढले तुम्ही माझ्याकडे, कशा करता आला, पाहुणचार वगैरे केला. मग याने सांगितलं की मला एवढे बैलगाडीमध्ये जेवढे ग्रंथ भरलेले आहेत, बैलगाडीमध्ये जेवढे ग्रंथ मी भरले त्या सगळ्या ग्रंथांचं ज्ञान मला झालेलं आहे आणि त्याच्यावर मी बऱ्याच विद्वान लोकांबरोबर चर्चा केली आणि माझ्या बरोबर चर्चेमध्ये कोणी जिंकू शकलेला नाही. इतकं मला नाही आणि लोकांनी मला आता सर्वोत्तम अशी पदवी दिलेली, पण तुम्ही पण द्यावी अशी माझी इच्छा आहे. कबीर म्हणे काही हरकत नाही, तू सर्वोत्तम आहेसच म्हणे, मला मान्य आहे म्हणे. ते म्हणे माझ्या आईला मी सांगतो, ते म्हणे हे म्हणाले की सांग जाऊन की तू सर्वोत्तम आहे म्हणून. म्हणे तुम्हाला पटतंय का म्हणे. हो म्हणे पटतंय म्हणे मला. तर तो म्हणाला, सर्वोत्तम म्हणाला की तुम्ही माझ्याशी वादविवाद करा आणि मी वादविवाद जिंकतो. तर कबीर त्याला म्हणाले की वादविवाद करण्याची काय आवश्यकताच नाही, तुला सर्व गोष्टींचं ज्ञान आहे, मला मान्य आहे. त्याशिवाय वाद न करता मी तुला आता सांगतो की तू जिंकलेला आहेस, मला काही एवढं येत नाही असं. मग पाहुणचार केला आणि मग तो सर्वोत्तम अतिशय आनंदाने आपली बैलगाडीसह ते ग्रंथ घेऊन घरी आला आणि घरी आल्यावर त्याने आईला सगळी हकीकत सांगितलेली. कबीरांनी मला मान्यता दिलेली आहे म्हणा, आता तरी तू मला चांगलं म्हण की मी सर्वोत्तम आहे असं. आई म्हणे मला तर आता अजिबातच मान्य नाही. तो म्हणे काय झालं म्हणे आता. अरे म्हणे कबीरांनी तुझ्याशी वाद कुठे, म्हणे तेच वाद करायला तयार नाही, त्यांनी माझं मोठेपणे मान्य केलेलं आहे म्हणा. जिथे हा सत्वगुणाबद्दल बोलतोय तसंच ते ही कथा आहे की माणसाला कसा अहंकार होतो. तर तो म्हणाला की आई म्हणाली तसं नको, तू कबीरांकडून लिहून आण की तू जिंकलायस आणि कबीर हारले. तू वाद केला तर ते लिहून देतील तुला, नाही तर कशाला लिहून देतील म्हणाले. तुला कळत नाही त्यांना काय सांगायचं ते. हा परत गेला कबीरांकडे आणि कबीरांशी त्यांनी कबीरानं परत बैलगाडी भरली, सगळे ग्रंथ टाकले. चुकून वाद केला कबीराने तर काय, आपल्याकडे ग्रंथ तर पाहिजे सप्रमाण दाखवायला. असं करून तो गेला, परत त्याला कबीर भेटले, त्याचा पाहुणचार केला आणि मग तो म्हणला की तुम्ही असं करा की माझ्याशी खरोखर वाद करा आणि तुम्ही वादामध्ये हरल्यानंतर मला लिहून द्या की तुम्ही वादामध्ये हरलात, म्हणजे माझ्या आईचं समाधान होईल. साऱ्या जगाचं समाधान झालं पण तिचं काही समाधान होत नाही म्हणाले. मग ते म्हणाले अरे वाद करायची काय गरज आहे, तुला सांगितलंच की तू जिंकलायस म्हणून. तर तसं नको म्हणे, तुम्ही मला प्रत्यक्ष वाद करा आणि मगच हे करा म्हणाले. पण ते तुला काय लिहून पाहिजे. तो नाही मला एवढंच लिहून पाहिजे आहे वाद झाल्यानंतर की मी सर्वोत्तम अमुक अमुक जिंकलो आहे आणि कबीर हारले आहे. मग ते तू लिह की म्हणे कागदावरती. मला मान्य आहे म्हणे तू लिहिलेलं, मी काय तुला सही काय असेल ते देऊन टाकतो मला. आणि मग त्याने तसं लिहिलं की सर्वोत्तम जिंकला आणि कबीर हारले. हे म्हणलं ठीक आहे, माझा अंगठा काय घ्यायचं ते घे, तुला पाहिजे ते. अशा पद्धतीने त्यांनी केलं. मग त्याचा पाहुणचार केला तो घरी आला. परत घरी आल्यानंतर मग तो आईला म्हणाला, आई वादाची गरजच पडली नाही, ते मला म्हणाले की तू खरोखरच सर्वोत्तम, मागेच मी तुला सांगेन उगाच तू मला एवढा हेलपटा घालायला लावला, बैलगाडी न्या आणा, थोडा प्रवास करा. आई म्हणे काय म्हणाले ते, त्यांनी मला लगेचच लिहून दिलं म्हणाले. मी लिहिलं आणि त्यांनी अंगठा टाकून दिला म्हणते. त्यांना वाद करायचाच नव्हता म्हणे माझ्याशी, त्यांना काही माहितीच नाही म्हणे. त्यांना तुम्ही संत म्हणता, पाहुणचार त्यांनी केलाय खरंय माझं. आई म्हणे असं कसं होईल, दाखव म्हणे काय लिहिलं. त्या आईला त्याने दाखवला तो कागद. त्या आईने वाचलं, त्या आता कागद यांनी याच्या हस्ताक्षरात लिहिलं, त्यांनी खाली फक्त अंगठा वगैरे दिला असेल त्याला, तसं आपण आता सही करतो. तर आईने कागद वाचला, कागदावर लिहिलं होतं सर्वोत्तम हारला, कबीर जिंकले. आई म्हणे याच्यात काय लिहिलं बघ म्हणे. तिने वाचलं, सर्वोत्तम हारला कबीर जिंकले. पुन्हा आई मी लिहिलेलं आहे म्हणे. अरे मग याच्यातले लिहिलेलं ते तुम्ही वाचतो मी वाचतो, काय लिहिलंय बघ म्हणे. अरे असं कसं होऊ शकेल. आई त्याला म्हणाले लिहिलं कोणी होतं. तो म्हणे त्यांनी मला लिहायला लावलं की मी जिंकलो आणि ते हारले, तसं मी लिहिलं म्हणाले. बदललं कसं काय म्हणे, तुझ्या अजूनही लक्षात येत नाही का म्हणे. वाद विवादाच्या पलीकडे ते आहेत, ते ईश्वरी अवतार आहेत, प्रत्यक्षात ते ईश्वर आहेत.
मग त्याला कळालं आणि तो कबीरजींकडे गेला आणि त्यांचे चरण त्याने धरले. तर हे अहंकार जो असतो सत्वगुणी माणसाचा एक अहंकार असतो, तो असायला नाही पाहिजे असं इथे यांना सांगायचंय. तुमच्या दत्त संप्रदायामध्ये दत्तप्रभूंचे जे अवतार होते, दुसरे अवतार जे होते, नरसिंह सरस्वती, त्यांच्याबद्दल तर तुम्हाला माहिती असेल की ते लहान वयातच घर सोडून बाहेर पडले आणि सगळीकडे त्यांनी भ्रमंती केली. तर एकदा ते एका गावामध्ये मुक्कामाला होते आणि त्या गावातले जे तथाकथित त्या काळातले जे ब्राह्मण होते, त्या गावामध्ये कुठून तरी ब्राह्मण आले, ते म्हणाले, व तुम्ही विद्वान नसून आम्ही विद्वान आहोत म्हणाले, आमच्याशी तुम्ही वेद आणि शास्त्र याच्यावरती चर्चा करा म्हणाले. ते म्हणले चर्चेची काय गरज आहे, त्याने तुम्ही चर्चा कराच म्हणाले आमच्यावर, आम्ही तुम्हाला चर्चेमध्ये निष्प्रभ करू, तुम्हाला आम्ही चर्चेमध्ये हरवू. ते म्हणजे कशावरून, तर बघा आमच्याकडे किती प्रमाणपत्र आहेत. त्यांनी थैली सोडली, त्याच्यात बरेचसे प्रमाणपत्र वेगवेगळ्या गावातल्या वेगवेगळ्या पंडितांना त्यांनी हरवलेले. त्या पंडितांनी नरसिंह सरस्वतींना आता हे साक्षात दत्त अवतार होते. ते म्हणाले असेल तुमच्याकडे प्रमाणपत्र आहे, मला मान्य आहे म्हणे, मी कुठे नाही म्हणतोय, तुम्ही सर्वश्रेष्ठ म्हणा, पण हे काय आपला हट्ट सोडे ना यांनी वाद करण्याचा. मग ते बसून होते तिथे. तर तेवढ्याच एक साफसफाई करणारा अतिशय सामान्य माणूस, त्याचे कपडे मळलेले आहे, त्याचं अंग मळलेलं आहे, तो काम करून थकून भागून घरी चाललेला आहे, अशा माणूस त्या रस्त्याने जात होता. नरसिंह सरस्वतीने त्याला बोलवलं, इकडे ये म्हणाले. तर तो भीतभीतच आला, त्याने एवढ्या मोठ्या माणसाने आपल्याला बोलवलं म्हणजे काय. हे पंडित बसलेले होते. ते म्हणे काठी घे रस्त्यावरची म्हणाले आणि जमिनीवरती 7 रेषा मार. रेषा मारून झाले की तिकडून एक एक रेषा ओलांडत माझ्याकडे ये म्हणा. याही लोकांना कळेना नरसिंह सरस्वती त्याला काय सांगताय. मग जसं तो एक एक रेषा ओलांडत आला तर त्यांनी त्याचा एक एक जन्म सांगायला सुरुवात केली. मी या जन्मात हा होतो, त्या जन्मात असा होतो, मग असं कर्म झालं, तसं कर्म, हा जन्म हा. आणि मग शेवटचा जन्म त्यांनी सांगितला की जो त्याचा आत्ताचा होता. तर ज्याला काही येत नाही तो असं संस्कृत भाषेत किंवा ह्याच्यामध्ये सांगतोय सगळं, हे पाहून ते पंडित आश्चर्यचकित झाले. त्यांनी त्यांचे पाय धरले, ते म्हणाले आम्हाला माफ करा, आम्हाला अहंकार आला होता. आलं लक्षात. त्या ज्ञानाच्या अहंकाराचा काही तसा उपयोग नसतो खरं म्हणजे. पुढे जाऊया आपण. तर जो 7वा श्लोक आहे त्याच्यामध्ये भगवंत काय म्हणतात ते मी तुम्हाला सांगतो. भगवंत म्हणतात रजोगुण हा कामस्वरूप आहे, यापासून तृष्णा आणि असंग या दोनची निर्मिती होते. या दोन इच्छांची उत्पत्ती ज्याच्यापासून होते तो रजोगुण कर्मासक्तीने देहात असणाऱ्या आत्म्याला बांधून टाकतो. आता रजोगुण काय, सत्वगुण पाहिला तो चांगल्या गोष्टीने आत्म्याला बांधतो, आणि रजोगुण काय करतो की तृष्णा, कुठल्या तरी गोष्टीची तृष्णा असते. तृष्णा म्हणजे काय, पाहिजे मला, नुसतं पाणी नाही, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, माझ्याकडे छोटी गाडी, मला मोठी गाडी पाहिजे, माझ्याकडे फ्लॅट आहे, मला बंगला पाहिजे, माझ्याकडे 1 एकर शेत आहे, मला 10 एकर शेत पाहिजे, मला शेतामध्ये असं फार्म हाऊस पाहिजे, मी परदेशात जाईल, मी इकडे जाईल, मी तिकडे जाईल, अमुक करेल तमुक करेल. आणि असंग, नको त्या लोकांबरोबर संग करणे, त्याला आपण असंग. म्हणजे तृष्णा आणि असंग या दोन गोष्टींची निर्मिती या रजोगुणापासून होते. आणि या दोन इच्छांची उत्पत्ती त्याच्यापासून झाली की तो काय करतो, सतत काही ना काहीतरी गोष्टी कर्म करत राहतो. इतके कर्म तो करतो, त्या कर्माच्या आसक्तीमुळे त्याला त्या गोष्टी पाहिजे असतात जीवनात, आणि त्या आसक्तीमुळे तो त्या आत्म्याला आपल्या देहामध्ये जकडून ठेवतो. आलं लक्षात. असं इथे माऊली सांगतात. आता माऊली याच्याबद्दल आपल्याला काही स्पष्टीकरण देतात, ते स्पष्टीकरण आपण ऐकूया. माऊली म्हणतात या गुणाला रज हे नाव आहे, याचे कारण हा जीवाला विषयात रंगून टाकण्याचे जाणतो, आणि हा अभिलाषाच्या तारुण्याने सर्व काळ तरुण आहे. या गुण कसं आहे की जो जीव आहे आपला, जीव म्हणजे काय, देह आणि आत्मा एकत्र आले की त्याला जीव म्हणतात. आपल्या जीवाला काय करतो, विषयात रंगतो. काय विषय असतात ते, मला उत्तम संगीत ऐकायला पाहिजे, मला उत्तम सिनेमा पाहायला पाहिजे, मला उत्तम पदार्थ खायला मिळायला पाहिजे, मला भारी भारी कपडे मला पाहिजे, माझ्याकडे अनेक साड्या आहे पण मला पैठणी पाहिजेच पाहिजे,
मला पैठणी आता माझ्याकडे एका रंगाची पण दुसऱ्या काठापदराची पाहिजे मला. असं प्रत्येक गोष्टीमध्ये हा रजोगुण काम करतो आणि तो विषयामध्ये रंगवून टाकतो माणसाला. हा, आणि अभिलाषाच्या तारुण्याने सर्व काळ अभिलाषा म्हणजे इच्छा, काही ना काही इच्छा त्याच्यामध्ये सतत राहते. त्यामुळे सदैव हा रजोगुण कसा राहतो, तरुण राहतो, सतत काहीतरी करत राहतो. आपण बघतो या जगामध्ये लोक सतत श्रीमंत होण्याकरता आणि आपल्याकडे किती वस्तू हे साचवण्याकरता सतत प्रयत्न करत असतात. माझे एक मित्र आहे, त्यांना मी कॉलेजच्या जीवनामध्ये भेटत असत. त्याच्यानंतर बऱ्याच काळांनी मला त्यांना भेटण्याचा योग आला काही वर्षांनी. स्वभावाने ते फार चांगले आहेत, त्याच्यामध्ये काही शंका नाही. पण त्यांच्या घरात गेल्यावर माझ्या लक्षात आलं की त्यांनी भिंतीचा एकही भाग सोडला नव्हता की जिथे काही वस्तू लावलेली नाही. जिन्यामध्ये जाताना पाहिलं, एकही भाग सोडले, काही वस्तू लावली नाही. सगळीकडे काही ना काही त्यांच्या बंगल्यामध्ये ठेवलेलं होतं. म्हटलं नजर फिरवली की वस्तू, नजर फिरवली की वस्तू. म्हणजे यांचं मन किती विचलित होत असेल, शांततेत बसूच शकत नसतील म्हटलं. ते शांत तर बसूच शकत नसतील, इतकं त्यांनी ते भरून टाकलेलं होतं सगळं. तर असं सगळ्या विषयामध्ये हा आपल्याला अडकून ठेवतो. पुढे माऊली काय म्हणते, या गुणाने शरीरात प्रवेश केल्याबरोबर तो जीव कामाच्या मस्तीत येतो आणि मग तो विषयाच्या चिंतनरूपी वाऱ्यावर सारतो. काय म्हणतात की हा गुण माणसामध्ये आला की त्याच्यामध्ये कामाची मस्ती घुसते एकदम. हे करेन, ते करेन, ते करेन, दिवस रात्र मेहनत करतो ना, घरच्यांना वेळ देतो ना, कोणाला वेळ देतो. आणि वेगवेगळ्या विषयांच्या चिंतनरूपी वाऱ्यावर स्वार होतो. वेगवेगळ्या विषयांचं चिंतन करतो. जसं काही असं चिंतन चालू की प्रत्येक चिंतेवरती स्वार होतो आणि स्वैर धावतो. आता हे पाहिजे, आता ते पाहिजे, आता अमुक पाहिजे, आता तमुक पाहिजे, थांबतच नाही. अग्नीवर तूप शिंपडले आणि त्यात आणखीन विजेच्या अग्नीने ते प्रज्वलित झाले असतात. त्या अग्नीचे कमी हे जास्त असे म्हणता येईल काय? याप्रमाणे विषय वासना खवळते तेव्हा विषय दुःख असू नये. विषय प्राप्तीच्या तीव्र इच्छेमुळे ते दुःख गोड वाटते आणि इंद्राची संपत्ती मला ते थोडीच वाटते. हा माणूस कसा असतो, माऊली म्हणतात की एक इच्छा धरायची, ती इच्छा तृप्त नाही की अजून पुढची इच्छा धरायची, त्याच्या पुढची इच्छा धरायची. आणि त्याला एवढ्या इच्छा धरत असताना त्याला एक कळत असतं की ज्या ज्या विषयांमध्ये माझं मन रमतंय ते विषय नंतर अंतिमता काय होतंय की मला दुःखच देत आहे. जसं आपल्याकडे एक छोटी गाडी आहे 4 व्हीलर, चालू आहे, आपण पिकनिकला जाऊ शकतो. नाही आता मला मोठी डिक्की असलेली, सगळ्या प्रकारचे एसी असलेली, हायस्पीड मध्ये चालणारी, पटकन 4 चाकांचा ब्रेक लागणारी, फुल्ली ऑटोमॅटिक पुढचं वर्जन असलेली गाडी पाहिजे. त्या गाडीचे हप्ते भरून झालेले, काही चिंता राहिली नाही बँकेची. नवीन गाडी लागला त्याच्या मागे, ही गाडी बायबॅक मध्ये देऊन टाकतो, नवीन गाडी घेतो, परत त्याच्या हप्ते भरणं चालूच आहे. असं प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचं चालू असतं. त्याला माहित असतं की नवीन नवीन मी विषय वासना ठेवल्या की त्याचं नवीन नवीन दुःख मला निर्माण होणार आहे. पण त्याला त्याचं कळत असून सुद्धा त्याला वळत नाही आणि तो त्याच्यामध्येच राहतो, तो त्याच्यामध्येच राहतो. आणि मग अशा माणसाला इंद्राची जरी संपत्ती मिळाली, देवांचा राजा, तरी ती त्याला ती कमीच वाटते. ते तो भोग भोगतच राहतो. पुढे माऊली म्हणतात, सुखभोगाची इच्छा वाढीस लागल्यावर मग मेरू पर्वत जरी प्राप्त झाला तरी विषयात अडकलेला जीव असे म्हणतो की यापेक्षा आणखीन एखादे स्थान प्राप्त होण्यास परिश्रम करावे लागत असेल तर ते करण्याचा प्रयत्न करू. अशा माणसाला ही इच्छा, ती इच्छा, मेरू पर्वत जो सगळ्यात उंच आहे असं समजलं जातं, तो मेरू पर्वत जर प्राप्त झाला, याच्यापेक्षा अजून काही चांगलं प्राप्त होण्यासारखं आहे का, त्याच्याकरता मी प्रयत्न करेन. त्याची इच्छा काही संपत नाही, त्याची तृप्ती काही होत नाही आणि म्हणून ते सतत तो त्याच्यामध्ये प्रयत्न करत राहतो आणि दुःखी होत राहतो. काय होतो, दुःखी होतो. पुढे माऊली म्हणतात, जवळ असलेले खर्च केले तर उद्या काय करावे या विचाराने आता तो अति आभासाने मोठ्या धंद्याला सुरुवात करतो. कवडीवरून आपले जीव ओवाळून टाकतो आणि गवताच्या काळीच्या प्राप्तीने जन्माला आल्याचे सार्थक मान. तो काय करतो की आता अजून मोठा धंदा करेल, अजून मोठा व्यवसाय करेल, की अजून मोठी नोकरी पकडेल, अजून मी वरच्या पोस्टला जाईल, असा हव्यास करून तो कामच करत राहतो आणि छोट्या छोट्या गोष्टी आपला जीव वळवून टाकतो. त्याला वाटतं की माझ्याकरता इतरच गोष्टी चांगल्या आहेत आणि त्याच्यातच तो आनंद मानत होता. असा रजोगुण म्हणजे काय, आरामात राहणे, सत्ता, संपत्ती, वैभव, सगळ्या गोष्टी माझ्याकडे काय नाही, माझ्याकडे सगळं काय. आणि आपण जीवनामध्ये आपल्या आजूबाजूलाच पाहिलं ना तर आपल्या लक्षात काय, अशी खूप लोक आपल्याला दिसतात
की त्यांच्याकडे सगळ्या गोष्टीत हे आहे, ते आहे, ते आहे, ते आहे. काय नाही तर ते म्हणतात आता अजून काही नवीन शोध लागला की ते आम्हाला घ्यायचंय. मग एक वॉशिंग मशीन चांगलं आहे तर लगेच 2 वर्षात दुसरं वॉशिंग मशीन घेऊन टाकतील ते. आता हे लेटेस्ट आलंय. पहिल्यांदा व्हर्टिकल लोड होतं, तर हॉरिझॉन्टल लोड आलं. आता आम्हाला हे घ्यायचं आहे. तर आमचा सोफा 1.5 वर्षात खराब झाला, तर आम्हाला नवीन सोफा घ्यायचा. काही अशी लोक मी पाहिलेली, तुम्ही पण पाहिले असते, की सतत त्या नवीन नवीन गोष्टींच्या ते पाठीमागे असतात. तो म्हणतो स्वर्गाला जावे ही तर इच्छा आहेच, पण तेथे गेल्यावर काय खावे ही पुढील व्यवस्था व्हावी म्हणून यत्न करतो. त्याला माहित आहे की आता स्वर्गाला तर मी जाणारच आहे, इतकं मी पुण्य कमवलं आहे, पण तिकडे गेल्यावरही माझी सोय झाली पाहिजे म्हणून यज्ञ याग करत राहतो. आता यज्ञ याग करू नये का? करायला पाहिजे, पण ते जे यज्ञ याग जे आपण करतो ते यज्ञ यागामध्ये काय करायला पाहिजे, ते सगळं परमेश्वराला अर्पण करून दिले पाहिजे. तू बघ तुझी काय इच्छा आहे, सगळं सात्विक काम करावं, सगळं काही करावं आणि जीवनात सुख उपभोगू नये का? उपभोगायला पाहिजे. पण आपण काय म्हटलं पाहिजे, परमेश्वरा तू मला 4 दिवस पिकनिकला नेलं, बालाजीच्या यात्रेला मी गेलो, जाताना 2 स्थळ पण पाहिली, ही तुझी कृपा आहे आणि हे तू करून घेतलेलं, तुझ्या इच्छेमुळे झाले. हे सगळं परमेश्वराला आणि मी याच्यामध्ये समाधानी. पुढे नवीन काही टूम निघाली आपल्या नातेवाईकात इथं, परमेश्वरा बघ तुझी इच्छा असेल तर मी जातो. ईश्वराला जेव्हा आपण करते पण देतो ना, तेव्हा अहंकार निघून जातो. करते पण आपल्याकडे घेतलं रे घेतलं की काय होतं की आपल्यामध्ये अहंकार यायला लागतो. तर तो अहंकार यायला नाही पाहिजे, असायचं साधं सरळ अर्थ. पुढे ते काय सांगतात, एका व्रतानंतर दुसरे व्रत करतो, यज्ञ करतो, जगात कीर्ती मिळवण्यासाठी विहिरी बांधतो, तळी बागा धर्मशाळा बांधतो, नद्यांना घाट बांधतो. एकूण काम्य कर्म वाचून दुसऱ्या कोणत्याही कर्मास हाताने शिवत देखील नाही. एक चांगली कर्म पण करतो, विहीर बांधेल, घाट बांधेल, सगळं काही करेल, पण मी केलं, मी केलं, मी केलं, मी एवढा मोठा माणूस, मी असं केलं, मी तमुक केलं, हा मी निघून गेला पाहिजे. हे मी परमेश्वराकरता करतोय, ज्यांना याचा लाभ होणार त्यांचा ते तोच परमात्मा आहे, असं ज्यावेळी तो समजून करेल त्यावेळी ते जीवन चांगलं आणि सोपं होईल. पुढे काय म्हणतात ते बघूया. ग्रीष्म ऋतूच्या शेवटी वाहणारा वारा विश्रांती घेण्याचे जाणत नाही, त्याचप्रमाणे व्यावहारिक व्यवसाय आणि वैदिक इष्टपूर्ती कर्मे करण्याचं रात्र दिवस काही म्हणत नाही. हे माऊली एक निसर्गाचं उदाहरण ते काय म्हणतात, ग्रीष्म ऋतू जो आहे त्याच्यानंतर वारा इतका जोरात वाहत असतो, तो थांबायचं नाव घेत नाही. आपण अनुभव घेतो, तर जसा तो वारा थांबत नाही तसा हा माणूस जीवनात पैसा संपत्ती सत्ता सगळं आलं, चांगले कर्म पण केले त्यांनी, सात्विक कर्म पण केले, तो आता हे करेल, आता ते करेल, आता ते करेल, थांबतच नाही, चालूच राहत, चालूच राहत. आणि सतत दिवस रात्र तो काम करत असतो आणि त्याचा तो अहंकार वाढत जातो. त्या रजोगुणी माणसासमोर मासा जरी कसला चंचल, कामिनी स्त्रीचा नेत्र कटाक्ष जरी चंचल, इतका तो चंचल असतो. रजोगुणी माणसात कोणतेही काम करण्याची जितकी चपळता असते तशी विजेची देखील नसते. माऊली काय म्हणतात, एक मासा जो आपण समुद्रामध्ये किंवा पाण्यामध्ये विहिरीच्या पाहतो, तो सतत फिरत असतो, एका ठिकाणी थांबत नाही. एखादी कामिनी स्त्री असेल जिला इतर पुरुषांबद्दल इच्छा आहे, तिची जी नजर असते ती नजर चंचल असते. मासा किंवा त्या स्त्रीचं जे उदाहरण दिलेलं आहे तिच्या नजरेचं, इतका हा रजोगुणी माणूस इतका चंचल असतो, सतत काहीतरी करणं, हे नको ते नको ते नको हे नको, असं माऊली सांगतात. त्याची चंचलता आणि चपळता इतकी असते की वीज जी असते आकाशातून पडणारी तिच्यापेक्षा याची चंचलता जास्त असते, असं माऊली इथे सांगतायत. अशा विलक्षण नांदीने ऐहिक आणि पारलौकिक विषयांच्या लालसेने हा क्रियाकर्मांतराच्या आगीत उड्या घेतो. ऐहिक सुख तर मिळालंच पाहिजे, पारलौकिक वर गेल्यावर पण सुख मिळालं पाहिजे, म्हणून तो काय करतो, सतत काहीतरी करत राहतो, सतत काहीतरीच्या लालसेने हा क्रियाकर्मांतरांच्या आगीत उड्या घेतो. अशा प्रकारे हा देहधारी जीवात्मा वास्तविक देहाहून निराळा असताना वासनाच्या बेड्या स्वतःला घालून घेतो आणि नाना व्यवसायांचे लज्जन आपल्या मागे लावून घेतो. हा काय करतो, इतक्या वासनांच्या बेड्या लावून घेतो, ही गोष्ट पाहिजे ती गोष्ट पाहिजे, आणि इतके व्यवसाय करतो की स्वतःला तो जखडून टाकतो, त्याच्या आत्म्याला तो या सगळ्याच्या जखडून टाकतो आणि मग आपण शुद्ध आत्मा, आपणच परमात्मा याचा त्याला पूर्ण विसर पडतो आणि त्या आत्म्याच्या दर्शनाकरता, ती अनुभूती येण्याकरता तो काहीही करत नाही, असं माऊली इथे म्हणतात.
अशा प्रकारे रजोगुणांचे भयंकर बंध या देहधारी जीवात्म्याला जखडते. म्हणजे सगळे त्याची जी कर्म आहे ते त्या आत्म्याला जखडून टाकतात आणि तो आत्मा मोकळा होऊ शकत नाही, असं माऊली सांगतात. माऊली पुढे म्हणतात की तमोगुण जो आहे, आपण सत्वगुण पाहिला, रजोगुण पाहिला, तमोगुण जो आहे तो आपण पुढच्या श्लोकामध्ये पाहूया. तर तमोगुण आता आपण पुढच्या सोमवारी पाहूया. तर अशा रीतीने गुणातीत योगामध्ये सत्वगुण आणि रजोगुण हा काय हे आपण पाहिलं. आणि आपण आपल्या आजूबाजूला नजर फिरवली तर आपल्या स्वतःमध्ये जर आपण डोकून पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की दोन्ही गुणांचा काही अंश आपल्या प्रत्येकामध्ये आहेच. कोणता गुण किती वाढू द्यायचा आणि कसं जायचं हे आपण लक्ष दिलं पाहिजे. असं सांगून मी आजचं जे आपलं प्रवचन आहे ते थांबवतो. तुमच्या हृदयातल्या श्रीकृष्णाला वंदन करतो आणि तुमच्यामध्ये उत्सुकतेपोटी जो अर्जुन बसलाय त्यालाही मी वंदन करतो. अशी उत्सुकता राहिली शिकण्याची तर आपण टप्प्याटप्प्यामध्ये ज्ञानेश्वरीचे सगळे अध्याय ऐकू आणि भगवान श्रीकृष्णाने सांगितलेला उद्देश ज्ञानेश्वरांनी ज्या ओव्यांमध्ये सोप्या पद्धतीने सांगितलाय तो जीवनात कसा आचरणात आणायचा हे आपल्याला शिकता येईल. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्री